नमस्कार मंडळी, मी वृषाली स्वागत करते तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। आज आहे आमची ट्रिप। आम्ही चाललो आहे पावागडला आणि आमचा टाईम ठरला होता सकाळी 5 o'clock आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळेजण जमा झालो आणि आम्ही आता तिथून निघणार आहोत। मला कॉल मी अन्ना घेतो तिथं अवघड बाबा। सर्वजण जमा झाल्यानंतर आमची ट्रिप निघाली पावागडकडे। अत्यंत लांब लचकाचा हा प्रवास होता आणि तो आम्ही सुरू केला। कसा झाला ते तुम्ही पहा। ती होती ट्रिप आणि गाणे गोष्टी मजा मस्ती असताना असं होणार नाही। अर्थात गाण्यांचा आवाज मी म्यूट केला आहे कारण कॉपीराइट स्ट्राईक लागेल। त्यामुळे अनेक गाणी गप्पा गोष्टी मारून आम्ही पावागडच्या प्रवासाला निघालो। फुल ऑन गाणे मस्ती आणि धमाल। सगळ्यात छान मोमेंट्स हेच होते ते गाडीमधले। पण इथं होता एक मजेशीर प्रॉब्लेम। सरांना हवे होते अगदी जुने गाणे 90sचे आणि मुलामुलींना हवे होते बॉलिवूड गाणे। पण आता करायचं काय? पण झाला तो प्रॉब्लेम सॉल्व। गाडीत जागाच नसताना डान्स कसा केला जाऊ शकतो? पण तरी देखील आम्ही सर्वांनी डान्स केला आहे। तो कसा केला तुम्ही पाहू शकता चित्रात। सगळ्यांनी धमाल मस्ती गाणे ह्या सगळ्या गोष्टी तिथे चालल्या होत्या। खरं तर दोन गोष्टींमध्ये कनेक्शन होत नव्हतं, मागच्या बसणारे मुलं आणि आमच्यामध्ये। पण ठीक आहे, त्यानंतर थोड्या दिवसांनी आम्ही मागे गेलो होतो। ते बघा तुम्ही कसं काय होतं आहे या सगळ्या गोष्टी बघू। पावागडपर्यंतचा प्रवास आम्ही मात्र असाच केला। ही आहे माझी बहीण, नट्टापट्टात जास्त चालला होता तिचा। रस्त्यात चहासाठी गाडी थांबवल्यानंतर आम्हाला दिसले श्राहमृग। अत्यंत असे हे क्यूट प्रकार होता हा। सगळ्यांनी तिथं फोटोशूट करत होते सगळेजण। अत्यंत मस्त यांची ठेवण होती। खरं तर सगळेजण त्याला बिस्किट देण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याला जवळ येण्याचा प्रयत्न करत होते, पण ते मात्र फारच शहाणे होते। ते अजिबात यायला तयार नव्हते। फायनली आम्ही पोचलो गडावर सरांनी मग पुढे पायऱ्यांवर चढायला सांगितलं। इथं रोपवेवर सिस्टीम होती, पण सर म्हणे आपण पायऱ्या चढूया। जवळजवळ 1800 पायऱ्या हे पावागडला आहेत आणि वरती कालिका मातेचं मंदिर आहे। सो 1800 पायऱ्या चढताना झालेली आमची हालत तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता। आम्ही आहोत पावागडला, पण आम्ही थकलो आता पायऱ्या चढून इथं इशू मात्र होता पाण्याच्या बाटलीचा। खरं तर खाली होती 10 रुपयाची बॉटल, मध्ये आल्यावर ती बाटली 20 रुपयालाच झाली
आणि टॉपवर तीच बाटली 30 रुपयाला झाली. म्हणजे तुम्ही जसं जसं जाता तर जसं पाण्याची बाटली महाग होत होती, पण पाण्याची तर गरज होती, त्यामुळे पाणी तर घ्यावंच लागतं. आता बघूया पुढे काय काय होतं ते. चल पटकन. काय नाव तुझं? ऋतू. वाव. चला ऋतू. ऋतू जास्त का ऋतूच आहे फक्त ऋतू. चला. थकले. हो बापरे, दम लागते. खूप थकलोय आता आम्ही. हाय. ही आहे व्ही शेप वाली. इतकी सुंदर दिसत होती ही वरून. तिथून जात आहे उडणखटोला. बाय द वे, उडणखटोला म्हणजेच रोपवेची सुविधा मात्र होती, पण सरांचं असं म्हणणं आहे तुम्ही सगळे तरुण पोरी आहात, तर मग का 1800 पायऱ्या तुम्ही चढू शकणार नाही का? आणि सरांनी आम्हाला टार्गेट दिलं की रोपवेवर न जाता आपण पायऱ्यांनी जाऊया. मग काय कसा मसा चढला, कारण सरांचा आदेश म्हणजे आदेश. चढता चढता इतकं थकलोय आम्ही, खूप प्रचंड थकलोय. अजून भरपूर चढायचं बाकी. पण चलो अभी सर खालीच आहेत, अजून आले नाही. चला वरती भरपूर बाकी आहे अजून चढायचं. चला वरती चढू. एक 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 एक. वरती बस नाही आता आलो. पाहिला सर आम्ही व्हिडिओ पण काढला. चल चल आलो आलो. आपण तिकडून आलो ना असंच. काय बघण्यासारखे हे दृश्य होते वरती पोचल्यावर. कमाल. पण इथं फोटोशूट अलाउड नव्हतं. फायनली आम्ही पोचलो मंदिरात. आता आम्ही घेतोय दर्शन. बघू. मंदिरात कदाचित व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे कदाचित मंदिर दिसणार नाही. बाहेरून त्याची प्रतिकृती अशी दिसते. अतिशय सुंदर कोरीव काम केलेली ही मंदिर आहे. ही आहे हिंदू धर्माची काही प्रथा. प्रत्येकजण देवी देवतेला काही मानतो आणि ती इच्छा मांडतो, आणि ती इच्छा पूर्ण झाल्यावर काहीतरी देतात. तर याच पद्धतीने ही एक रिच्युअल्स आहे की त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर त्यांनी देवीला झेंडा चढवण्याचा काही निर्णय घेतला होता, आणि हे रिच्युअल्स त्यांनी कंप्लीट केलं. ते आम्हाला पाहायला इथं मिळालं. वाव, अमेझिंग असा हा व्हिडिओ आहे. फायनली आमचं दर्शन पूर्ण घेतलं गेलं आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाकडे निघालो. आम्ही जवळजवळ 3 दिवस इथं राहणार आहोत. इथं नाही, म्हणजे आम्ही पुढच्या ठिकाणी जाणार आहोत. ते तुम्हाला पाहायला मिळतील. आम्हाला रस्त्यात लागली एक सुंदर अशी डॅम. बघितल्यावर डॅम वाटत नाही, खरे तर ही नदी वाटते, पण एवढं मोठं डॅम पहिल्यांदाच आम्ही पाहिलं. अतिशय सुंदर असं हे डॅम आहे खरं तर पाहिला. हे डॅम पाहिल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाकडे निघालो. ते म्हणजे आम्ही डाकोरला आमचा पहिला मुक्काम होता. डाकोरला आल्यानंतर आम्ही इथं छानपैकी
फ्रेश झालो, आमचे रूम्स आम्हाला देण्यात आले. त्यानंतर फ्रेश झालो, त्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि प्रवास एंड झाला. पुढचा पार्ट पाहायला विसरू नका. उद्याच्या भागामध्ये सकाळी 10 वाजता